नमस्कार, फार्मी समाचारमध्ये आपलं स्वागत. मी निलेश गायकवाड. आत्ता सध्या आपण पाहतोय की आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्याच्यामध्ये काही निवडणुकीच्या आता सध्याची रणधुमाळी पूर्ण झाली, काही निवडणुका आता प्रलंबित आहेत. आता सध्या निवडणूक आयोगाकडून या पद्धतीवरती निवडणुकीची पूर्ण निवडणुका जे चालू आहेत त्या सध्या आता पूर्ण तयारीमध्ये आहेत. उद्याच्या भविष्यामध्ये अजून महानगरपालिका परत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सामोरे येत आहेत. आपण त्याच अनुषंगाने आता याच निवडणुकीच्या संदर्भामध्ये उद्याच्या भविष्यामध्ये जे पदवीधर विधान परिषदेमधील जे उमेदवारांची निवडणूक आहे ते उद्याच्या भविष्यामध्ये चालू होत आहे. म्हणजे आता काही दिवसांनी म्हणजे थोडक्यात 1 महिना 2 महिन्याच्या नंतर तो निवडणुकीचा कार्यक्रम पुन्हा एकदा लागू होत आहे. म्हणजे पदवीधर मतदारसंघामध्ये जेवढे आपले जे काही निवडणुकीचे मतदारसंघ आहेत त्यांच्या निवडणूक आता पुढच्या भविष्यामध्ये येत आहेत. त्याच विषयावरती आज मी चर्चा करायला आज आपल्याबरोबर एक पदवीधर मतदारसंघामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करता आलेलो आहे. थोडक्यात आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया की उद्याच्या भविष्यामध्ये पदवीधर मतदारसंघासाठी किंवा त्यांच्या माध्यमातून ते इच्छुकता त्यांनी दाखवलेली आहे, काय त्यांचं म्हणणं आहे, काय त्यांचं विजन आहे, त्या गोष्टी आपण थोडक्यात त्यांच्याकडनं माहिती घेऊन घेऊया. चला आपण तर त्यांच्याकडनं आज चर्चा करूया. नमस्कार. नमस्ते. काय नाव सर तुमचं? माझं नाव गणेश विलास सावंत, राहणार भिगवण, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. पुणे विभाग पदवीधर निवडणुका 2026 एक अंदाजे मे मध्ये ह्या जाहीर होणार आहे त्याचं शेड्यूल. तर त्या पदवीधर निवडणुकीसाठी मी स्वतः इच्छुक आहे. आता पदवीधर मतदारसंघासाठी इच्छुकता दाखवली. मला एक थोडक्यात तुमच्याबद्दल एक पर्सनली मला माहिती घ्यायची की तुम्ही सध्या काय करता, तुमचा व्यवसाय काय, तुम्ही काय सध्या तुमचे काय विषय काय तुमचा, म्हणजे थोडक्यात? मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 3 वर्ष ॲज अ प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे 2014 ते 2018 मध्ये मी हे इंजिनिअरिंग कॉलेजवरती प्रोफेसर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर मी व्यवसाय क्षेत्रामध्ये उतरलो. व्यवसायामध्ये मी सध्या रोड कन्स्ट्रक्शनमध्ये, रोड सेफ्टी याच्यामध्ये मी रस्ता सुरक्षा याच्यामध्ये मी सध्या व्यवसाय करत आहे. आता त्याच्यानंतर मी ठरवलं की हे जवळपास म्हणजे इंजिनिअरिंगला असतानाच आणि किंवा इंजिनिअरिंग पास आऊट झाल्याच्या नंतरही मला या क्षेत्राची आवड होती. परंतु आर्थिक परिस्थिती, इंजिनिअरिंग पास आऊट झाल्याच्या नंतर आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्या कारणानं शेवटी नोकरीचा हा विषय महत्त्वाचा होता. त्यामुळे मी नोकरीत त्याला प्रथम प्राधान्य दिलं. त्याच्यानंतर मी स्वतः स्टेबल झालो आणि जी काही पहिली मूळ आवड होती त्याच आवडीमुळं मी आता एक थोडंसं स्टेबल झाल्याच्या नंतर ह्या तरुणांसाठी राजकारणात एक मोठी संधी आहे आणि हा विषय मी डोक्यात ठेवून की या पदवीधर जी निवडणूक आहे ती लढवण्याचा मी निर्णय घेतला. आता आपण सध्या म्हणजे आज तुमचा व्यवसाय, तुमचं शिक्षण ज्या पद्धतीने झालंय, तुम्हाला थोडक्यात आता हे पदवीधर मतदारसंघ पदवीधरांसाठी तुमची इच्छुकता तुम्ही दाखवली. आता थोडक्यात मला काय म्हणायचं की हे पदवीधरांच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये उतरून तुम्हाला निवडणूक लढवण्याची काय इच्छा व्यक्त झाली, कशासाठी तुम्हाला हे का करायचंय? आता तसं पाहिलं तर काय आहे की आपल्या अवतीभोवती असेल, आपल्या राज्यामध्ये असेल, आपल्या देशामध्ये असेल, खरं तर राजकारणाबद्दल सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांचं नकारात्मक त्याच्यावरती ते मत दर्शवतात आणि ते तसं नसून आपण या राजकारणाला, आपण सुशिक्षित आहे, आपण सगळेजण पदवीधर आहोत, तर ह्या राजकारणाला एक आपण या माध्यमातून नवी दिशा देऊ शकते. जसं म्हटलं जातं की राजकारण हे एक प्रकारचं गजकरण आहे. हे असं आपणच ह्या गोष्टी निगेटिव्ह पसरवत असतो आणि ते थांबलं पाहिजे. कारण राजकारणामध्ये तरुणांना जर चांगलं काम करायचं असेल आणि चांगलं काहीतरी घडवायचं असेल तर मोठ्या संधी आहेत आणि ते चांगल्या मार्गानेच आपण केलं पाहिजे. बरं, मला एक विचार, तुमचं वय काय आता सध्याला? माझं वय 33 आहे. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं काय झालं तर आज जी आपण पदवीधर म्हणतो, पदवीधरांची भरपूर काही गोष्टी आहेत की ते पदवीधरांना ज्या काही अडीअडचणी आहेत त्या भविष्यामध्ये कशा पद्धतीने त्यांना, पदवीधर म्हणजे काय, ज्यांचं 15वीचं शिक्षण पूर्ण झालंय, त्यांनी पदवी पूर्ण घेतलेली आहे, त्यांच्या काही अडीअडचणी असतात. शासनाच्या माध्यमातून असे काही उमेदवार आहेत की ज्यांनी ते विधान परिषदेच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांच्या किंवा त्या पदवीधरांच्या अडचणी सोडवण्यासाठी
अशा पद्धतीची निवडणुकीच्या माध्यमातून ते उमेदवार असतात, त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत असतात. थोडक्यात आज आपल्या बरोबर त्यांच्याकडनं मी तुम्हाला एक थोडक्यात माझा एक प्रश्न असा आहे की तुमच्याकडं आता तुम्ही इच्छुकता दाखवली, तुम्हाला त्याबद्दलचं काम तुम्हाला माहिती झालंय कशा, पण एक थोडक्यात तुम्हाला काय वाटतं की उद्याच्या भविष्यामध्ये तुम्हाला पदवीधरांना की तुमचं म्हणजे काम काय असणार आहे, म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचं त्यांच्यासाठी? आतापर्यंत सध्या निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीचा कार्यक्रम म्हणजे चालू आहे. त्याचे आता 2000 म्हणजे 18 डिसेंबरपर्यंत त्याची मुदत आहे, त्यांनी वाढवून दिलेली. ऑलरेडी ती 10 डिसेंबरला संपली होती, ती 18 डिसेंबरपर्यंत त्यांनी वाढवून दिलेली. तर आता मतदार नोंदणी करत असताना आमचा अनुभव सांगतो की बऱ्याच पदवीधारकांना हे इलेक्शन काय आहे हे सुद्धा माहीत नाही. नंतर या क्षेत्रामध्ये काम करणारे जे आमदार निवडून दिलेले आहेत, ते आमदार कोण आहेत त्यांची ओळख पण माहीत नाही. दुसरी गोष्ट, मग ह्यांची जर ओळखच नसेल, हा मतदारसंघ काय आहे, त्याच्यानंतर हे जर माहीत नसेल, आजपर्यंत एवढं पाठीमागे राहिलेलं आहे, हे बी पदवीधरांमध्ये हा चिंतेचा विषय आहे. ऑलरेडी हे सगळ्या गोष्टी पदवीधरांना माहीत का झाल्या नाहीत, इथूनच त्याची सुरुवात होते की पदवीधरांचे जे प्रश्न आहेत, असंख्य प्रश्न आहेत, ते त्या निवडून आलेल्या आमदारांनी कधी समोर आलेच नाहीत. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत, ही गोष्ट खरी आहे की आपण सध्या बघतोय, सध्या नेमकं आपण म्हणतो पदवीधर 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 मतदारसंघाची निवडणूक लागली. परिस्थिती आज आपल्या जे पुणे जिल्ह्याच्या मतदारसंघ म्हणजे थोडक्यात काही जे 5 जिल्हे आहेत, 5 जिल्ह्यांमध्ये जी पूर्ण एक निवडणूक पार पडते, त्यांच्यातून जे उमेदवार आहेत, आपल्याला अजून माहित नसेल कदाचित पुणे जिल्ह्यामध्ये अशा भरपूर काही गोष्टी की त्या उमेदवारांनी निवडणूक लढवली, ते निवडून आले, पण त्यांनी पदवीधरांसाठी कुठली अशी एक महत्वाची भूमिका कुठे घेतली किंवा त्यांचे कुठे निदर्शन झाले अशा पद्धतीचं कुठं दिसलेलं नाही. थोडक्यात आपल्याला त्यांच्याकडनं अजून माहिती घ्यायची, आपण त्यांच्याकडनं अजून थोडी माहिती घेऊया. त्या संदर्भात विषय असा आहे की पदवीधरांसाठी असंख्य म्हणजे प्रश्न आहेत बरं का, ते सोडवायला भरपूर चान्स आहे त्या आमदार लोकांना. जसं की व्यवसायामध्ये पदवीधर काम करतायत, नोकरीमध्ये आहेत, तुमच्यासारखे पत्रकार सुद्धा जे जर्नलिस्ट आहेत, ज्यांच्याकडे ते जर्नलिस्टच्या डिग्री आहेत आणि जे पदवीधर आहेत, त्यांचे सुद्धा प्रश्न प्रलंबित आहेत. बरोबर. ह्याच्यात विषय आहे की व्यवसायामध्ये तो पदवीधर व्यवसाय करत असताना त्याला महाराष्ट्र सरकारकडून, केंद्र सरकारकडून काही स्कीम लागू केल्यात का, त्याला त्या व्यवसायात पुढं म्हणजे जाण्यासाठी त्याला पाठबळ काय आहे का, त्यासाठी काय तुम्ही योजना राबवता, ह्या योजना ह्या आमदारांच्या माध्यमातून त्यांनी त्या विधान परिषदेमध्ये तिथं ते भांडून ह्या योजना तयार करून घ्यायच्या असतात, तसेच त्या संदर्भाचे कायदे तयार करायचे असतात. असं कुठलंही होत नाही. आणि हे आतापर्यंत मी विचारतो ना पदवीधरांना, हे कोणाला काहीच माहित नाही. त्यांच्या नोकरीचे प्रश्न आहेत, नोकरी म्हणजे दररोज सकाळ उठायचं, करायची, पोटा पाण्याचा प्रश्न आहे म्हणून हे ते केलं जातं, पण त्या नोकरीमध्ये त्यांना होणारा त्रास आहे. महिला पदवीधर आहेत, यांना काही स्कीम लागू करू शकतो का, हे करण्यासाठी भरपूर काम करण्यासाठी चान्स आहे, परंतु हे केलं जात नाही. आणि त्यासाठीच मी ही निवडणूक लढवतोय, मला हे प्रश्न सोडवायचे की आपण बरं थोडक्यात मला सर काय विचारायचं होतं की उद्याच्या भविष्यामध्ये तुम्हाला पदवीधर मतदारसंघामध्ये तुमचे विजन काय असतील, तुम्हाला काय वाटतं की कुठल्या गोष्टीवरती तुम्ही काम करणार आहे, म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टींवरती तुमचा फोकस जास्त फोकस असेल की मी जे आता हे इलेक्शन लढवायचं मेन टार्गेट काय की आपल्याला ह्या पदवीधरांसाठी काम करायचं, मेन ह्या पदवीधरांसाठी की यांचे प्रश्न आहेत की समजा त्या नोकरीच्या ठिकाणाचे असतील, नोकरी सरकारी नोकरी असतील, खाजगी नोकरी असतील, कंत्राटी ह्याच्यात नोकरदार आहेत, म्हणजे सुशिक्षित लोक कंत्राटी पद्धतीने काम करतात, त्याच्यासाठी सुरक्षा काय आहे का बाबा, त्या नोकरदारांसाठी तुम्ही जिथं काम करता, जिथं नोकरी करता, तिथं ती तुमची गॅरंटेड काही नोकरी का नाहीये, म्हणजे त्यांच्या समोर असं बेरोजगारी निर्माण होत चाललेली, ही बेरोजगारी मला पहिल्यांदा थांबवायची. आणि जे व्यावसायिक आहेत, व्यवसाय करायला उतरतात, परंतु ते व्यवसाय करत असताना कुठलेही सगळे नियम म्हणजे त्याच्यात नियम नाहीत की बाबा त्या व्यवसायासाठी कर्ज उभारणी करता येईल का, तो पदवीधर आहे त्या पदवीधरासाठी काही स्कीम लागू करता येतील का, हे काही केलं जातं आणि हे करण्यासारखं चान्स आहे, या आमदार लोकांना हे करता येतं आणि हे मला पुढे घेऊन जायचं. बरं थोडक्यात मला काय म्हणायचं आहे, आता तुमच्या पद्धतीचं जे विजन तुम्ही सांगितलं, उद्याच्या भविष्यामध्ये तुम्ही ते विजन तुम्ही राबवणार, पण आता तुम्ही सध्या निवडणुकीची जी इच्छुकता दाखवली, तुम्हाला माझा एक त्यालाच अनुसरून एक प्रश्न आहे की तुम्हाला काय वाटतं की कुठल्या पक्षाकडनं तुम्हाला उमेदवारी मिळावी किंवा मिळाली पाहिजे, किंवा त्या पक्षाकडनं लढवणार आहेत
का तुम्ही अपक्ष म्हणून उभा राहणार आहेत? त्याच्याबद्दल थोडक्यात खुलासा करून आज द्या. जवळपास 4 ते 5 महिने टाइम आहे या निवडणुकीला. त्याचा कार्यक्रम जाहीर होईलच मार्च एप्रिल किंवा मार्च एप्रिलच्या आसपास तो कार्यक्रम जाहीर होईल. परंतु मी स्वतः आता जे काम करतोय वैयक्तिक, माझं कुठल्याही मी कोणावरचा विरोधक नाही किंवा माझे कोणी विरोधक नाही. सध्या आपल्याला व्हिजन चांगलं आहे, आपलं काम आपल्याला चांगलं, त्यामुळं कोणीही असो, तो प्रत्येक जण माणूस हा आपला स्वतःच आहे. आणि त्यामुळं मी जो कोणी मला संधी देईल, जो पक्ष मला स्वतःला काम चांगलं करायचंय, त्यामुळे जो पक्ष मला संधी देईल त्या पक्षाकडून मी उभा राहायला इच्छुक आहे. तशी तुमची इच्छुकता काय आहे का कुठल्या पक्षाकडून? माझी इच्छुकता आहे. भाजप पक्ष आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी. माझं असं म्हणजे हे नाही की मला स्वतःला जो कोणी चान्स देईल त्या पक्षातून मी उभा राहणार आहे. मी माझं काम चांगलं करणार आहे. मग मला सपोर्ट जरी कोणाचा जरी भेटला तरी ते सपोर्ट घेऊन मी पुढे जाणार आहे. कारण मला पहिल्यांदा काम हे पदवीधरांचं करायचं, हे माझं टार्गेट आहे. त्यामुळे माझे असं काही नाही की ह्याच पक्षाचा मी कार्यकर्ता आहे किंवा तेच. आणि समजा ह्याच्यातून माझ्यासारख्या, माझं तर म्हणणं आहे की माझ्यासारखा गरीब परिस्थितीतून वर आलेला मी कार्यकर्ता आहे, ते मी धडपडतोय. त्यामुळे मला या इतर पक्षांनी पाठिंबा दिलाच पाहिजे. आणि समजा त्यांनी नाहीच दिला, जर तुम्ही जे पदवीधर लोक आहे, तुमचा जर पाठिंबा मला असेल, तुमचा भक्कम, आणि तुम्ही जर बदल करायचं ठरवलं असेल, तर मी अपक्ष सुद्धा लढायला तयार आहे. मित्रांनो, आज पदवीधरांसाठी, जे युवकांसाठी जे काही प्रश्न प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी भरपूर तळमळ काही युवकांमध्ये, इच्छुकांमध्ये अशी प्रकार त्यांच्याकडनं आपल्याला दिसते. त्यांच्या काही मनातल्या ज्या काही गोष्टी पदवीधरांच्या ते मांडण्यासाठी किंवा त्यांचे प्रश्न निकाली लावण्यासाठी काही उमेदवार आहेत असे की आपल्या त्या उमेदवारांसाठी, पदवीधरांसाठी तयारी दाखवतात. आपल्याबरोबर सावंत सर, त्यांनी ज्या आता पद्धतीने आपल्याला मुलाखत दिली. आता फक्त माझा थोडक्यात शेवटचा एक प्रश्न राहील सर, की तुमच्या माध्यमातून तुम्ही उद्याच्या भविष्यामध्ये जे पदवीधर म्हणून आता मतदान करणार आहेत किंवा जे उद्याच्या भविष्यातील पदवीधर असणार आहेत त्यांना तुम्ही काय एक आव्हान करताल? तुमचं काय आव्हान काय राहील? माझा उद्देश हाच आहे की बाबांनो, आपण हे जे नकारात्मक जे काही दृष्टिकोन आहेत राजकारणामधले, आणि आपल्याला एक चांगलं काम करायचंय, त्यामुळं तुम्ही जे शिक्षण सम्राट असतील किंवा साखर सम्राट असतील, जे धनदांडगे लोक आहेत, यांच्यावर आजपर्यंत तुम्ही मतदान केलं. हे मतदान केल्याच्या नंतर तुमच्या पदरात काय पडलं? तुम्ही त्यांच्यासाठी मतदान केलेलं आहे आजपर्यंत, तर तुमच्या काय पदरात तुम्ही पाडून घेतलं? तुमच्यासाठी त्यांनी काय केलं? तर तसं माझी ही तळमळ आहे, मी तुमच्यासाठी कधीही उपलब्ध असेल. तुम्हाला मी आव्हान करतोय की तुम्ही माझ्यासारख्या तळागाळातून जो वर कार्यकर्ता आलेला आहे, तळागाळातून जे मी वरती आलेलो आहे, तर तुम्ही माझ्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहा. मी तुम्हाला तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील, तुम्हाला जो काही बदल हवा असेल, जो काही विकास हवा असेल, तो विकास करून दाखवायची ताकद माझी, आणि ते आपण करू शकतो. त्यामुळं मी माझ्या पुणे पदवीधर जो विभाग आहे, त्या विभागामध्ये 5 जिल्हे येतात: सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर. या जिल्ह्यातल्या सर्व पदवीधरांना आपण कुठलीही जात पात वगैरे न काही मानता केवळ आणि केवळ विकास समोर ठेवून तुमच्या सर्व पदवीधरांना मी विनंती करतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा द्या. माझी ही तुम्हाला विनंती आहे. आणि आपण बघा, तुम्ही नक्कीच तुमचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मनात जे प्रश्न आहेत ते सोडवल्याशिवाय मी राहणार नाही. धन्यवाद सावंत सर. आपल्याबरोबर आज सावंत सर यांनी जी दिलखुलास आपल्याला मुलाखत दिली, त्यांना आपल्या मार्मिक समाचारकडून शुभेच्छा राहतील. भविष्यामध्ये त्यांना कशा पद्धतीने त्यांची वाटचाल राहील आपण त्यांच्याकडनं ती माहिती घेतच राहू. उद्याच्या भविष्यामधील त्यांच्या काही प्रश्न असतील, त्यांनी काही ज्या पद्धतीने वाटचाल राहील निवडणुकीच्या संदर्भातली, ती त्यांच्याकडे अपडेट घेऊया. युवकांनी पदवीधर हा विषय खूप मोठा गांभीर्याचा असतो. त्याच्यामध्ये जे सुशिक्षित लोक आहेत त्यांच्या काही मोठ्या अडचणी असतात, त्यांचे काही प्रश्न असतात. युवकांना ज्यांचे 15वी पूर्ण झाले, ज्यांना माहिती नसेल की पदवीधरातून सुद्धा एक उमेदवार आपला विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार म्हणून त्या ठिकाणी आपले प्रश्न मांडण्याचं काम करत असतो. तो प्रश्न त्या ठिकाणी आपले मांडतो. आपले रोजगाराचे प्रश्न असतील, आपले कुठल्या अडचणी असतील किंवा जे कुठल्याही अडचणी असतील, तर त्या पद्धती मांडण्यासाठी आपला तो तिथं धडपड करत असतो. उद्याच्या भविष्यामध्ये ही निवडणूक येणार आहे सामोरे. त्या पद्धतीने आज आपले हे इच्छुक आपल्या बरोबर सावंत सर होते, त्यांच्याकडे आपण दिलखुलास माहिती घेतली. त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. मी निलेश गायकवाड. धन्यवाद.